नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पालकाची दाळबट्टी. यासाठी इथे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माझ्याकडे रेडीमेड पीठ होतं दाळबट्टीचं. तेच 3 वाट्या पीठ मी इथे घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा कच्चे तीळ, 1 चमचा बडीशेप आणि याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि पालक टाकायची आहे बारीक चिरलेली. ही 1 वाटी पालक आहे. तुम्ही जास्तही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हाताने त्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू मिक्स करताच यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा घट्टसर आपल्याला काय करायचं आहे, गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा बनवत असताना लक्षात ठेवायचा की गोळा घट्टसरच हवा, जास्त पातळ गोळा बनवू नका. आणि हे झाल्याच्या नंतर आपलं पीठ मळल्याच्या नंतर एक 10 ते 15 मिनटं आपण त्याला झाकून ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटानंतर अशा पद्धतीने एकदा परत त्याला थोडंसं मळून आपण त्याचे काय करूयात, गोळे तयार करून घेऊयात. मी याचे 4 मोठ्या आकाराचे गोळे बनवलेले आहेत. मागच्या वेळेस मी छोटे छोटे बनवले होते, पण यावेळेस मी मोठे गोळे बनवलेत. अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे. एका इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी तापायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्याच्या नंतर एका इडली पात्रालाच तेल लावून मी हे गोळे यामध्ये वाफवून घेणार आहेत. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले गोळे खूप छान पद्धतीने शिजल्या गेलेले आहेत. आता आपण काय करूयात, ते काढून ते व्यवस्थित कट करून घेऊयात. कट झाल्याच्या नंतर आता एका कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला हे जे काही गोळे आहेत या तेलामध्ये सोडायचे आहेत, जेणेकरून काय होईल की गोळे व्यवस्थित तळल्या जातील आणि ते मध्ये कच्चे नाही राहणार. काळजी एक घ्यायची की गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम असावी, जास्त मोठी नसावी किंवा जास्त बारीकही नसावी. आणि थोडा वेळ टाकल्याच्या नंतर थोडा वेळ त्याला हलवायचं नाही आहे. त्याला आधी व्यवस्थित तळू द्यायची आहे एक साईड. त्याच्यानंतर फोर्कच्या साहाय्याने मी काय करणार आहे, हे जे आपल्या वड्या आहेत त्या आलटून पलटून घेणार आहेत आणि व्यवस्थित तळून घेणार आहेत. त्या सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे याची काळजी घ्यायची. कारण जर का गोल्डन ब्राऊन कलर आला आणि तळायला चांगलं गेलं तर त्या बट्टीला चव खूप सुंदर येते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले गोल्डन ब्राऊन आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत. अतिशय रुचकर अशा पालकाच्या बट्ट्या तयार होतात. तुम्ही मेथीच्याही बनवू शकता. काहीतरी वेगळा प्रकार बनवून आपण हा खाऊ शकतो. हेल्दीएस्ट आहे, मुलांसाठीही चांगला आहे, मोठ्यांसाठीही चांगला आहे. या निमित्ताने भाज्या जातात पोटामध्ये. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा कशा खुसखुशीत पद्धतीने आपल्या दाळबट्टी तयार झालेल्या आहेत. मस्त गरमागरम वरणासोबत तुम्ही ते खाऊ शकता. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.